ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार, धमाकेदार अपडेट। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये अखेर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे पैसे वितरित करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला। निधी मंजूर करत तारीखी देखील जाहीर केली आहे, परंतु त्यासोबतच 3 अटी देखील लावलेल्या आहे। ज्या कोणी या अटी पूर्ण केले नाही त्यांच्या बँक खात्यावर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 3,000 रुपये येणार नसल्याची माहिती आज केंद्र शासनाने दिली आहे। 26 जानेवारी 2026 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तिन्ही राज्याचे केंद्र शासनाच्या वतीने पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे पैसे लवकर वितरित केले गेले आहे। त्याचे कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असे केंद्र शासनाने दिला आहे। त्या पाठोपाठच काल जम्मू काश्मीर या ठिकाणी देखील 8.5 लाख शेतकऱ्यांना बँक खात्यावर पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याचे पैसे वितरित केले गेले आहे। आणि त्यामागचे कारणही देखील पूर परिस्थिती दाखवली असले तरी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला नाही का आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही का याच्याकडे केंद्र शासनाचे लक्ष नाही का असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शासनाला आणि केंद्र शासनाला विचारण्यात येत होता। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची नाराजी सरकारवर असल्याचे कारणामुळे की बाबा लक्षात घेता राज्य शासनाने तात्काळ केंद्र शासनाकडे मदतीची मागणी केली। मागणी करता केंद्र शासनाने आकार निर्णय घेतला आणि शेतकरी वर्गामध्ये नाराजी दूर करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याचे पैसे अखेर महाराष्ट्रामध्ये देखील वितरित करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून अखेर घेण्यात आला आहे। पण हे सर्व पैसे बँक खात्यावर येणार नसल्याची दुःखद बातमी शासनाने दिली आहे। त्यासाठी त्यासाठी 3 कामे करून घ्यायची आहे। जे कामे जर तुम्ही केली नसेल तर तुमच्या बँक खात्यावर पीएम किसान योजनेचे 22 हप्त्याचे 2,000 रुपये येणार आहे। केंद्र शासनाने नेमकी काय माहिती चेक करून घ्यायची आहे हे चला तर पाहूया। आणि पैसे वितरित कोणती तारीख जाहीर केली आहे आणि किती वाजेपर्यंत पैसे खात्यावर येईल ते सुद्धा पाहूया। सर्वात महत्त्वाची केवायसी म्हणजे ई केवायसी ही प्रक्रिया खूप गरजेची आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर 3,000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर येणार नाही। ही प्रक्रिया तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर OTP किंवा जवळपास CSC केंद्रावर क्रोम सर्व्हिस सेंटरवर जाऊ करू शकता। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। दुसरी केवायसी म्हणजे भूसत्यापन। शेतकऱ्यांनी आपली शेतीची कागदपत्रे पडताळणी करणे आवश्यक आहे, म्हणजे तुमची शेती खरी तुमच्या नावावर आहे का हे सरकारचे तपास आहे। जर तू ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला योजनेचा फायदा मिळणार नाही। सर्वात महत्त्वाची केवायसी म्हणजे आधार लिंकिंग। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडले असणे आवश्यक आहे। जर आधार लिंकिंग झाले नसले तर हप्ता थांबू शकतो, म्हणून खात्री करा की तुमचे आधार कार्ड बँकशी खात्याशी जोडले आहे का। आणि 3 गोष्टी केंद्र शासनाने चेक करून घ्यायचे सांगितले आहे। तुम्ही आजच या 3 गोष्टी चेक करू, कारण की केंद्र शासनाच्या माध्यमातून हप्ता हा वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। आणि नवीन वर्ष अगोदरच म्हणजे 21 डिसेंबरच्या आधी तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। धन्यवाद।